सो हॅलो एव्हरीवन, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचा. कारण की आता आपला परत एक व्हिडिओ आपली डेली आपली व्हिडिओ येतच आहेत. तर आजसुद्धा एक आपली व्हिडिओ होते आणि आजच मी एक व्हिडिओ अपलोड केले आहे. लवकर तुम्ही चॅनलला जा आणि बघा व्हिडिओ ती. आणि आजचा विषय आपला असणार आहे, आजची आपली लोकेशन असणार गोरेगाव भीमादेवी पीठला आपण जाणार आहोत आज. तर तिथे जाऊयात, तिथली पण एक नवीन जागा आपण एक्सप्लोअर करूयात आणि बघूयात कसं म्हणतं आहे. गाडी पण एकदम मी फुल रेडी झालेली आहे आपली. बस हेल्मेटला मी गोप्रो जॉईन करतो आणि मग निघूयात आपण डायरेक्ट. लोकेशनला मी नेहमी जातो, पण आता डबल जायचा विचार झाला आहे. सो हे माझं गाव आहे. तर मी निघालो आहे माझ्या आता अजून एका व्हिडिओमध्ये. सो वेलकम बॅक टू द अगेन न्यू व्हिडिओ. तर आता मी घरी आहे. घरातून आता मला पहिले मानगावला जायचं आहे आणि मानगावला तर जायचंच आहे, पण आपल्या गाडीमध्ये पण पेट्रोल टाकावं लागेल कारण की पेट्रोल पूर्ण रेट 9वर आलेला आहे. तर इथून पहिले निजामपूरला जाऊयात आणि निजामपूरवरून जाऊन आपण फ्यूल भरूयात. 100 मीटरवरती आता पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावरती जाऊ आपण, पेट्रोल भरू. आणि मला एक सजेशन पाहिजे तुमच्यापासून की व्हिडिओ आपली जी आपण बनवतो तर त्यासाठी मला लोकेशनचा थोडा म्हणजे आता आपण रेग्युलर व्हिडिओ करतोय. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगात की मी अजून कुठं लोकेशन आपल्या आजूबाजू साईडचे मी एक्सप्लोअर करू. कारण की रेग्युलर व्हिडिओ चालू झालेत आपल्या, तर मला लोकेशन काय ठरवू काय समजतच नाही. तर आता इथं आलेलो आहे, इथं जरा पेट्रोल वगैरे भरू आपण. पेट्रोल भरूयात आपण 100चा. हा तर आपल्याला पेट्रोल भेटलेलं आहे 0.95 लिटर. पेट्रोल पण एवढा महाग झाला आहे ना की काय करू. पण ते 100चा पेट्रोल आपल्याला बस होईल, कारण की आपल्याला गोरेगावच्या नांदवी साईडला पण जायचं आहे आणि त्याच साईडला भीमादेवी पीठ आहे, तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. मी त्या साईडला 2-3 वेळा गेलेलो आहे, पण आता व्हिडिओसाठी आपल्याला द्यायचीच आहे काहीतरी चांगलं नवीन. आणि तुम्हाला पण आवर्जून व्हिडिओ माझी बघत आहात आणि तुमचे कमेंट्स थँक्यू यार, मनापासून थँक्यू. तुम्ही एवढे छान कमेंट वगैरे करत राहा, असेच कमेंट करत राहा. मला अजून म्हणजे ना असं इन्स्पिरेशन वाटतं की यार माझे व्हिडिओ बघतायत, माझे एकदम कमेंट पण खूप छान करत आहात तुम्ही. तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनत राहीन, म्हणजे असंच तुमचं सपोर्ट असू द्यात. तर आता माझ्या जयेशी पण बोलणं झालं, तो पण घरातून निघाला आहे. आणि मेन गोष्ट तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मला मेसेज केले, कमेंट पण केले की व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज खूप येत आहे. तर मला वाऱ्याचा आवाज आता काय येत आहे मला ते आत्ता समजलं, कारण की माझा जो हेल्मेट आहे स्टील बर्डचा तो लॉक टाईप आहे. तर इथं एक माझ्या लेफ्ट साईडला एक लॉक आहे, तो लॉक दाबल्याशिवाय वायझर माझा बंद होत नाही. आणि त्याच्यामुळे तो हाफ बंदच व्हायचा, कारण की मी जो कॅमेरा लावायचा त्याचा जो माउंट आहे त्याचे बेल्ट्स आतून टाकायला लागतात. त्याच्यामुळं वायझर माझा पूर्ण बसायचा नाही. आणि जे तो मी माईक लावायचो तिथून त्या वायझरमधून थोडी असं ओपन असून आहे ना, त्यातून वारा घुसत होता आणि त्याच्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण खराब करत होता. तर आता काय नाही, आता मी थोडासा वाऱ्याचा आवाज येईल तुम्हाला. तर मी आता एक न्यू हेल्मेट घ्यायचा विचार केलेला आहे, जो माझा ड्रीम हेल्मेट आहे. तो हेल्मेट मी लवकरच घेणार आहे आणि तो व्हिडिओमध्ये पण रिव्हील करीन मी. तो हेल्मेट तुम्ही सगळी साईडला बघितलेला असेल तुम्ही, पण तरी तो मला स्टार्टिंगपासूनच खूप आवडला होता तो हेल्मेट, आणि तोच हेल्मेट मी घेणार आहे आता. तर मला एक अजून 10-15 दिवस जातील आणि त्या 10-15 दिवसाच्या नंतर 10-15 दिवस नाही जाणार, तरी एक जास्त दिवस जातील, 15-16-17 दिवस जातीलच. पण तो हेल्मेट मी घेणार आहे लवकरात लवकर. आणि मग त्या तो हेल्मेट घेतल्यानंतर वाऱ्याचा आपला पूर्ण सोल्युशन
सॉल्व होणार आहे, वाऱ्याचा अजिबात येणार नाही आवाज. तर आम्ही निघालो आता गोरेगावमधून. आता इथून एक 15 किलोमीटरवरती तरी बहुतेक भीमादेवी बीट असेल, तर इथून आपण निघूया. आणि जामच लेट झाला आज, तरी 3:30 वाजता निघालो आणि तरी आता 4:30 वाजले. म्हणजे मला गोरेगावमधून म्हणजे मानगाववरून ते गोरेगावला यायलाच मला 1 तास गेला. तर लवकर लवकर जाऊयात आपण. तर आम्ही पोचलो आता भीमादेवी पेठला. बघू शकता लय भारी वाटतं यांच्या इथले दरवाजेच खूप छान वाटतं. आणि इथं 2 गाय आहेत. जरा जाऊ आपण भेटूयात त्यांना, एवढ्या दिवसातून आलो आहे. जरा हात बीत जरा लावून येऊयात ना त्यांना. ही गाय आहे इथं. काय ग पोरी, काय करतेस? काय बोलता आपण हिच्यासोबत पण एक कोलॅबरेशन करूयात काय? ती सध्या रागात दिसते मला, बघूयात. आणि एक नको, ती तर जरा जास्तच रागात आहे. तर आपण डायरेक्ट आता आतमध्येच जाऊयात. आणि ही साईड आहे ना, ही एवढा मोठा दरवाजा आहे ना, तुम्ही बघू शकता केवढा मोठा त्यांचा दरवाजा आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात आतमध्ये. आणि आपला दुसरा माणूस आहे, तो जरा सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेत आहे, त्याला घेऊयात. पण मी आतमध्ये जाऊन दाखवतो. आणि हे देऊळ आहे भीमादेवी पीठचं. आणि तो वारा वगैरे तो सुटला आहे ना, तो खूप भारी एकदम थंड वातावरण इथं झालेलं आहे. आणि भरपूर भारी वाटतं इथं आलो तर. आणि तुम्ही ह्या साईडला तर पाऊस तर एकदम डोंगर बिंगर पद्धतशीर आहे. आणि इथून तर सनसेट दिसते पूर्ण. जाऊ दे, तो माझ्या डोळ्याला त्रास देतो आहे. आणि देवळात जाऊ शकतो काय आपण? बघू शकतो, जाऊ शकतो देवळामध्ये. नाहीतर ह्या टायमाला तरी आम्ही लास्ट टाईम जसं आम्ही आलो होतो ना, तर देऊळ पूर्णपणे बंद होता. आणि भीमादेवी आहे, आपण इथूनच दर्शन करूया. आतमध्ये तर आपल्याला जायचंच आहे, तर आपण आतमध्ये पण जाऊयात. तोवर जरा आपण आजूबाजूचा वातावरण बघूयात. जर आपण ह्या साईडला पण बघूयात काय आहे. ही साईडला आलेलो आहे आपण. आणि ही साईड अशी म्हणजे मोठे असे डोंगरचे ना, एकदम ना कोणावर आहे की काय असं वाटते. आणि इथून डायरेक्ट मला असं वाटतं डायरेक्ट इथून खाली दरीच आहे, तिथं जाऊ शकत नाही, रोड नाही, आजूबाजूने गेटने बंद केलेलं आहे. आणि म्हणजे घाण सवय मी जिबल्या का बाहेर काढतो, असू द्या, याला मी कट करीन. तर आपण, आणि हे नक्की हे आंब्याचं झाड आहे. आणि कसं त्या आंब्याच्या झाडाला म्हणजे ते देवळाचे एकदम बरोबर न तोडता त्याला असं झाडाची झाड आहे. आणि इथं एवढी थंड वातावरण आहे एकदम. म्हणजे बरं झालं मी हुडी घालून आलो. आणि मला माहिती आहे संध्याकाळच्या टायमाला आहेत ना थंडी वाचतेच वाटते. आणि कालच्या जेव्हा आम्ही कुंभ्याला गेलो होतो तेव्हा पण थंड वातावरण वाटतं. आणि इथं एवढं वारा पण सुटलं आहे ना, तर थंड एकदम असं काय बी माहिती नाही कसला आवाज आला, काहीतरी इथं पडल्यासारखा आवाज आला मला. तर ही एंट्रन्स आहे भीमादेवीची. इथं हा बसला आहे, इथं तो त्याची व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण बाहेर जाऊयात. आणि आपला दुसरा फंटर काय करतो ते बघूयात, त्याला पण आतमध्ये घेऊन येऊयात आपण. तर तो बहुतेक सिनेमॅटिक व्हिडिओज घेत आहे. शेट काय भाई, तुझी वाट बघत राहिलो आम्ही. माहिती तुम्ही घेताय. आपले बाईक्स वगैरे तिथे आहेत. आणि इथं तुम्ही मेन एंट्रन्सलाच याल ना तुम्ही, इथं तसे त्या एक साईडला तिथं एक सिंहाचं म्हणजे एकदम डेंजरवाला पुतळा आहे. आणि इथे काय भाई साप चांगला आहे एकदम देऊळ. जाऊया एंट्रन्सला. आणि यूट्यूबचं असं काय ग्लिच चालेल ना मला माहिती नाही. कमेंट वगैरे मला आत्ता मी बघितली मोबाईलला कमेंट, की माझी स्टार्टिंगचे व्हिडिओचे थोडं पुढं गेलेत ना, तिथं बघा तिथे ना आवाज आहे ना एकदम इको झाला आहे. मी माझी ओरिजिनल व्हिडिओ बघितले त्यामध्ये काय प्रॉब्लेम तर दिसत नव्हता. तर यूट्यूबचा काहीतरी ग्लिच चालू आहे, तर तो थोडा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता मलाच माहिती नाही काय नक्की झालं आहे ते. सो आता इथं थांबूयात, थोडे फोटो वगैरे काढूयात. आणि मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. तर आता इथं फोटो वगैरे तर काढून झालं आहे, तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. आणि माझ्या आता एक गोष्ट बघायची आहे तुम्हाला.
हा उलंजीचा गोप्रो 10 आहे आणि माझ्या हातात आहे जो 8 आहे. ह्याला एकदम तगडी क्वालिटी आहे, तगडी क्वालिटी. पण तो त्याच आहे, तर आपण त्यालाच देऊयात. आणि इथं आपण गाभाऱ्यात आलेलो आहे देवीच्या. तर आपण इथं पाया वगैरे पडूयात थोडं. आणि तुम्ही बघू शकता ही भीमादेवी आहे. इथं आपण दर्शन घेऊयात. आपण आतमध्ये जाऊ शकतो, अलाउड आहे आतमध्ये जायला? ठीक आहे, आपण आतमध्ये जाऊ शकतो. इथली आई आहे, आपण इथूनच दर्शन करूयात. पाया वगैरे पडून झालेला आहे, तर आपण जरा गोल राऊंड मारून येऊयात. तर हा पूर्ण आतला, देवळाच्या आतला पूर्णच्या पूर्ण, म्हणजे देवळाच्या आतला आहेत. इथं पण देव वगैरे लावलेले आहेत. सगळ्यांचं पण दर्शन घेऊयात. आपण इथून एक एंट्रन्स आहे. जेव्हा काही कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा हे एंट्रन्स ओपन करतात आणि आतमध्ये दर्शन घेतात. तर जेव्हा काही दर्शन वगैरे इथे तसं कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा पण आपण येऊया तिथे. तर पाया वगैरे तर पडून झालेले आहेत. आपण बाहेर जाऊयात. थोडे अजून एक आपल्याला 2-3 अजून एक कसे म्हणजे व्हिडिओ आणि शूट करायचे आहेत आम्हाला, तर ते तिथं बाहेरच करू आम्ही. आता आपण बाहेर येऊयात आणि तुम्हाला बाहेरचं पूर्ण वातावरण दाखवतो मी. खूप भारी आहे. आणि इथली ही एंट्रन्स तर एक आतलं तर एकदम भारी. आणि हे उंचावर आहे जास्त करून. त्या साईडला पूर्ण असं म्हणजे ना म्हणजे असं हे एक टेकडी टाईपमध्ये आहे आणि टेकडीचे एकदम कॉर्नर साईडला आहे. तिथून डायरेक्ट असं खाली आहे. ती साईड बंद आहे, तिकडं कोण जाऊ नका आणि कोणी रिस्क घेऊ पण नका. ही साईड ही साईड मी तुम्हाला दाखवतो. बापरे, इथून चढायला लागेल. इथून साईड तुम्ही बघू शकता, लय भारी साईड आहे आणि सनसेट पण जाम भारी वाटते. जागा खूप भारी आहे, म्हणजे मला तर पर्सनली जाम आवडली जागा. आणि चंद्रमामा पण दिसतोय आपल्याला चंद्रमामावरती. तर आपण इथून जाऊयात, थोडे 2-3 फोटो काढूयात. फोटो काढून झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट घरी निघूयात. तर मी तुम्हाला डायरेक्ट खालीच भेटतो इथून निघताना. वगैरे सगळे काढून झालेले आहे. तर आता आपण निघूयात आपल्या घरच्या रोडला. तर ते जास्त वेळ थांबून नाही आणि मी दरवाजा ओपनच ठेवला. दरवाजा जाऊन बंद करूयात, नाहीतर मग दुसरे कोण आले असते तर ओरडले असते कोण नाही. तर आपण आपण जे आलो आहे तसं बंद करून जाऊयात. आता आपण निघूयात आपल्या घरच्या रोडला. आणि आज लवकर जातो आहे घरी, खूप बरं वाटतं. नाही आता मी तर रोज कधीतरी घरी 7 ते 7:30 वाजता घरी पोचतो मी, पण आज लवकर घरी पोचेन मी. तर आता त्याच्या शूटमध्येच बिझीच आहे. प्लस एक वानर तिकडं उभा आहे, आपल्या 2 बाईक तिथं उभ्या आहेत. तर आपण जाऊयात. मी जरा बुटं वगैरे घालतो. तर फोटो वगैरे झालेले आहेत. गाडीजवळ आपण आलेलो आहे. काय रे, अबे इथं भेटेल ना पाणी, इथं बघ, तिथं भेटेल पाणी. थांब जाऊ नंतर. तर ड्युटी सॉरी ड्युकी, आम्ही हिचं नामकरण ठेवलं आहे ड्युकी. आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आपण हिचं नाव काय ठेवूयात. आणि अजून त्याच्या मालकाने त्याच्या गाडीचं नाव ठेवलं नाही, तर आपण काय सजेस्ट नाव तुम्ही मला कमेंटमध्ये करा, तर आपण तो नाव ठेवू. तर मी माझ्या पर्सनली तरी ड्यूक नाव आहे, तर मी ड्युकी नाव ठेवलं आहे तिचा. तर आमच्या इथले सगळे फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तर आता आम्ही घरी निघतो आहे. तर ही व्हिडिओ म्हणजे आजची आपण जो भीमादेवी पीठला आपण इकडं आलेलो आहे, तर ही व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली आहे. तर आपण भेटू आता एक नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी बाय. आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा मी पहिल्या की मी हेक्सॉरचा हेल्मेट ब्लॅकमध्ये घेऊ की रेडमध्ये घेऊ, दुसरा आता मीच विसरलो नक्की काय करायचं. आणि हां, मेन गोष्ट तर तुम्ही मला लोकेशन सजेस्ट करत राहा की मी अजून कुठे एक्सप्लोअर करू. कमेंटमध्ये सांगा मला, किंवा माझ्या इंस्टाग्राम ID वरती तुम्ही मेसेज टाकला तरी चालेल. माझं भावेश किरवे
इंस्टाग्रामची आय डी तुम्ही सर्च केली तर तिथं येईल इट्स बॅरी म्हणून. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी अजून कुठे कुठे एक्सप्लोअर करू. त्यासाठी बाय बाय. मी भेटतो त्यासाठी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.